उत्तर देत बघा, माझा मी मागच्या वेळेस हा विषय घेतला होता आणि ज्या प्रकारे राज्य सरकार महाज्योतीला फार तुटपुंजी मदत करते, म्हणजे निधी देते, ती फार चुकीच्या पद्धतीने दिल्या जातं. आज सारथी आहे, बार्टी आहे आणि महाज्योती आहे, या तिन्ही मोठ्या संस्थांना 300 कोटी रुपये दिल्या जातं. आणि सारथी जे आहे ते मराठा समाजासाठी आहे, ती फक्त 16% लोकांसाठी ती सारथी बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर बार्टी आहे, हा फक्त 13% लोकांसाठी आहे. अनुसूचित जमातींसाठी, जातीसाठी जो योजना केलेल्या आहेत त्यात, पण या तिन्ही संस्थेला फक्त 300 कोटी दिले जातं. ओबीसी समाजासाठी ही महाज्योतीची स्थापना केली होती. महाराष्ट्रामध्ये 60%च्या वर ओबीसी समाज आहे, 356 जाती यामध्ये समाविष्ट आहे. आणि या समाजाला 60% समाजाला म्हणजे जवळपास 6.5-7 कोटी समाजाला आज फक्त 300 कोटी रुपये दिले जातं. याच्यावर आमचा आक्षेप आहे. माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या प्रकारे मागच्या अधिवेशनामध्ये आपण 1500 कोटी रुपये देण्याचा कबूल केलं होतं या विभागाला, 1500 कोटी त्यावेळेस अजितदादा स्वतः होते आणि अजितदादांनी आम्हाला कबूल केलं होतं की आम्ही त्या प्रमाणात आम्ही पैसे देऊ, लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही पैसे देऊ. आणि म्हणून माननीय मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पाठपुरावा करून ही निधी वाढवून घेण्यात यावी. आणि 1500 कोटी आपण करणार काय? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य उमाताई आणि प्रणव फुकेजी यांनी जो मागणी केली आहे, मागच्या अधिवेशनात पण आपण 1500 कोटी निधी मिळावा म्हणून अशी मागणी केली होती. त्या पद्धतीने आम्ही वित्त विभागाला आम्हाला निधी वाढवून द्यावा याकरता मागणी केलेली आहे, पण ती मंजूर नाही झाली. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जवळजवळ 728 कोटी रुपये आपल्या या महाज्योतीसाठी मंजूर केलेले आहेत. त्याच्यात सहाय्यक अनुदानापोटी जवळजवळ 499 कोटी आहे, 1 कोटी वेतनासाठी आहे. आणि भांडवली खर्च म्हणजे जो नागपूरमध्ये महाज्योतीची इमारत होते, हॉस्टेल होते, त्याच पद्धतीने नाशिकमध्ये पण हॉस्टेल तयार होते, माननीय भुजबळ साहेबांच्या पुढाकाराने ते होते. त्यासाठी जवळजवळ 228 कोटी रुपये निधी उपलब्ध केलेला, असं जवळजवळ 728 कोटी रुपये निधी उपलब्ध केला. मी खरोखर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दिव्यांगत अजितदादा पवार साहेब यांनी त्या काळात ही आम्ही त्यांना मागणी केली होती आणि त्यांनी त्या पद्धतीने हा निधी मंजूर केलेला आहे. याच्यात माननीय फुके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समान निधीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जे आहे ते 300 कोटी रुपये म्हणजे निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. आणि इमारतीच्या बांधकामीसाठी असं 25 कोटी, असं जवळजवळ 325 कोटी रुपये ऑलरेडी आम्हाला हा निधी वितरित करण्यात आलेला. आणि उमाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी सांगतो की आज आम्ही प्रशिक्षणामध्ये जवळजवळ वेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 6,900 विद्यार्थ्यांना हे देतो आहे. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटमध्ये 14,000 विद्यार्थ्यांना देतो आहे. PhDमध्ये 2719 विद्यार्थ्यांना देतो आहे. आणि जे तुम्ही सक्सेस रेटचा विचारलं त्यात UPSCमध्ये आत्तापर्यंत 100 लोक आमच्याकडे UPSC परीक्षा त्यांनी पास झालेले आहेत. त्याच पद्धतीने MPSCमध्ये जवळजवळ 371 मुलं पास झालेली आहेत. आणि अदर जे मिलिटरी ट्रेनिंग, पोलीस भरती, बँक ह्याच्यामध्ये जवळजवळ 2031 लोकांना त्यांना क्रॅक केलेल्या आहेत त्यांनी या परीक्षा, आणि त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. असे जवळजवळ 2502 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत यश प्राप्त झालेलं आहे.